या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॅटर प्लॉटचं एक एक्झाम्पल बघितलं होतं. त्यामध्ये मी स्कॅटर प्लॉट कशासाठी यूज केला जातो किंवा ते कसे प्लॉट केले जातात, त्याचं इंटरप्रिटेशन कसं लिहायचं याच्याविषयी माहिती दिली होती. इथं आपण सेकंड एक्झाम्पल बघणार आहोत. सेकंड एक्झाम्पलमध्ये आपल्याला दोन डेटा दोन डेटा सेट दिलेले आहेत. म्हणजेच data with respect to two variables. Okay, we have data with respect to two variables. First variable is light intensity and second variable is plant height growth. म्हणजे दोन व्हेरिएबल दिलेले त्याच्या करस्पॉन्डिंग डेटा आपल्याला आहे. इथं लाईट इंटेन्सिटी हे पहिलं व्हेरिएबल आहे. दुसरं व्हेरिएबल जे आहे ते प्लांट हाईट ग्रोथ. ओके, ती आता यामध्ये आपल्याला इथे काय बघायचं आहे की स्कॅटर प्लॉट काढायचा आहे. ड्रॉ द स्कॅटर प्लॉट अँड कमेंट अबाउट द रिलेशन बिटवीन प्लांट ग्रोथ अँड लाईट इंटेन्सिटी. ओके, या दोन व्हेरिएबल मध्ये काय रिलेशन आहे का नाही फाइंड आउट करायचं. ते आपण सिंपल वेन स्कॅटर प्लॉट वरून सांगू शकतो. ओके, त्यासाठी ते एम लिहिलेलं आहे टू ड्रॉ स्कॅटर प्लॉट अँड कमेंट अबाउट इट्स रिलेशनशिप. ओके, हे मी लास्टच्या लेक्चर मध्ये सुद्धा सांगितलं. अशा 3 टाईपचे प्लॉट्स असतात, हे तुम्हाला बाय हँड काढावे लागतील. ओके, फॉर्म्युला इंटरप्रिटेशन मध्ये. ओके, त्यानंतर ग्राफ. याचा ग्राफ म्हणजे स्कॅटर प्लॉट असतो. ओके, तो ड्रॉ करणार आहे. ओके, मग आपण एक्स एक्सिस घेतलेला आहे, वाय एक्सिस घेतलेला आहे. त्याला लेबल देतो करतो मी एक्स एक्सिस आणि हा वाय एक्सिस. ओके, एक्स एक्सिस वर एक व्हेरिएबल घ्यायचा आहे, वाय एक्सिस वर एक व्हेरिएबल घ्यायचा आहे. ओके, आता यामध्ये एक्स एक्सिस वर आपण लाईट इंटेन्सिटी घेऊयात आणि वाय एक्सिस वर प्लांट हाईट ग्रोथ आपण घेऊयात. ओके, आता एक्स एक्सिस वर कोणतं घ्यायचं आणि वाय एक्सिस वर कोणतं घ्यायचं याच्यासाठी कोणताही रूल नाही. ओके, मग आपण एक्स एक्सिस वर काय घेणार, लाईट इंटेन्सिटी. ओके, लाईट इंटेन्सिटी. ओके, लाईट इंटेन्सिटी आपण एक्स एक्सिस वर घेतलेलं आहे. तर वाय एक्सिस वर काय घेणार आहे आपण, प्लांट ग्रोथ. ओके, प्लांट ग्रोथ. ओके, आता एक्स एक्सिस वर आपण इंटेन्सिटी घेतलेला आहे. ती त्या व्हॅल्यूज काय आहेत, 200 300 400 अप टू 800 पर्यंत आहेत. मग सिंपल वेनं आपण काय घेऊया, ह्याला एक्स एक्सिस वर आपण व्हॅल्यूज घ्यायचे, ते आपण 100 या वेळेने घेऊया. 100 200 देन 300 400 500 600 700 800 आणि एक एक्स्ट्रा पॉईंट दाखवूया 900. ओके, लाईट इंटेन्सिटी. सिमिलरली वाय एक्सिस वर प्लॅन ग्रोथ घेतलेले त्याच्या व्हॅल्यूज काय 1.2 पासून स्टार्ट होते ते 3.4 पर्यंत जाते. ओके, मग इथं आपण वाय एक्सिस वर त्या वाय एक्सिस ला लेबल करूयात. ओके, त्यासाठी आपण लेबल करूयात 0.5 1.0 1.5 2.0 2.5 3.0 3.5 आणि 4.0. आता 4 पर्यंतच आपल्याकडे व्हॅल्यू जायचे. बरं, 3.5 4 ही लास्ट व्हॅल्यू आहे, त्यामुळे 4 पर्यंत आपल्याला बस आहे. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, पॉइंट ड्रॉ करायचे आहेत. पहिला पॉईंट काय, एक्स एक्सिस वरील म्हणजे इंटेन्सिटी वरील 200 आणि ग्रोथ वरील 1.2. 200 आणि 1.2. ओके, 200 आणि 1.2. ओके, मी कलर घेतो, कलर मध्ये पॉईंट आपण ड्रॉ करूया. एक्स एक्सिस वर 200 आणि वाय एक्सिस वर 1.2, म्हणजे इथं कुठेतरी येईल तो पॉईंट. ओके, म्हणजेच या पॉइंटचा एक्स कोऑर्डिनेट 200 पाहिजे आणि वाय कोऑर्डिनेट 1.2. नंतर 300 आणि 1.8. एक्स एक्सिस वर 300 आणि वाय एक्सिस वर 1.8, म्हणजे इथे कुठेतरी असेल तो पॉइंट. ओके, ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉइंट काय, 400 आणि 2.5 एक्स एक्सिस वरील
400 आणि y ऍक्सिस वर 2.5 हा पॉइंट आहे. नेक्स्ट 500 आणि 2.8. ओके, x ऍक्सिस वर 500 आणि y ऍक्सिस वर 2.8. ओके, नंतर नेक्स्ट पॉइंट काय आहे, 600 आणि 3. x ऍक्सिस वर 600 आणि y ऍक्सिस वर 3, म्हणजे हा पॉइंट इथे येईल. तुम्ही जेव्हा ग्राफ पेपर काढणार तेव्हा तुम्हाला एक्झॅक्ट व्हॅल्यूज, एक्झॅक्ट पॉइंट मिळते. ओके, नंतर 700 आणि 3.3. 700 x ऍक्सिस वर आणि y ऍक्सिस वर 3.3. नंतर लास्टचा पॉइंट आहे 800 आणि 3.4. ओके, x ऍक्सिस वर 800 आणि y ऍक्सिस वर 3.4. ओके, आता हे सगळे पॉइंट आपले ड्रॉ करून झालेले आहेत आणि इथं आपल्याला एक डायरेक्शन दिसतं. ओके, ते असं पॉझिटिव्ह डायरेक्शन म्हणजे इन्क्रीजिंग ट्रेंड दिसतो. ओके, म्हणजे त्याला पॉझिटिव्ह कोरिलेशन पॉझिटिव्ह, याला पॉझिटिव्ह कोरिलेशन म्हणायचं आहे. ओके, जसं इथं दाखवल्याप्रमाणे. ओके, असं पॉझिटिव्ह डिरेक्शन किंवा इन्क्रीजिंग पॅटर्न मध्ये दिसत असेल, इन्क्रीजिंग ट्रेंड दिसत असेल, तर त्याला पॉझिटिव्ह कोरिलेशन म्हणतात. ओके, मग याचं कन्क्लुजन आपण लिहूयात. ओके, याला टायटल पण द्यावं लागेल. ओके, स्कॅटर प्लॉट. स्कॅटर प्लॉट आणि याचं कन्क्लुजन किंवा इंटरप्रिटेशन आपण त्याला म्हणू शकतो. ओके, कन्क्लुजन. There is positive correlation between light intensity and plant growth. ओके, म्हणजे इथं पॉझिटिव्ह एक व्हेरिएबल वाढला की दुसरं आपोआप वाढणार आहे. म्हणजे इंटेन्सिटी वाढवली तर ग्रोथ सुद्धा, प्लॅनची ग्रोथ सुद्धा वाढणार आहे. ओके, इथे दुसरं एक्झाम्पल झालं. आता आपण तिसरं एक्झाम्पल पाहणार बोलूंगा बरं. तिसरं एक्झाम्पल आहे. यामध्ये आपल्याला दोन व्हेरिएबल दिले. त्या कोणते दोन व्हेरिएबल आहेत, बॉडी लेंथ आणि वेट. ओके, आणि या दोन व्हेरिएबल मधील आपल्याला रिलेशन फाइंड आउट करायचे स्कॅटर प्लॉट वरून. ओके, त्यामुळे एम मध्ये दिलेलं आहे टू प्लॉट डेटा ऑन स्कॅटर प्लॉट विथ बॉडी लेंथ ऑन एक्स एक्सिस आणि वेट ऑन वाय एक्सिस अँड इंटरप्रेट द रिलेशन बिटवीन बॉडी लेंथ आणि वेट. ओके, आता इथे स्पेसिफिक केलेलं आहे एक्स एक्सिस वर काय घ्यायचं, वाय एक्सिस वर काय घ्यायचं. एक्स एक्सिस वर आपल्याला बॉडी लेंथ घ्यायची. ओके, एक्स एक्सिस इथे मी ग्राफ घेतलेला आहे, लेबल करतो मी याला एक्स एक्सिस, वाय एक्सिस 0. एक्स एक्सिस वर काय घ्यायचं सांगितलेलं त्यांनी, बॉडी लेंथ ऑन द एक्स एक्सिस, बॉडी लेंथ, बॉडी लेंथ. ओके, आणि वाय एक्सिस वर वेट घ्यायचं सांगितलेलं. ओके, वेट हे वाय एक्सिस वर. आता एक्स एक्सिस वर बॉडी लेंथ घेतले, त्याला लेबल करूयात आपण. बॉडी लेंथ सुरुवात 9 पासून आहे आणि अप टू 19 पर्यंत आहे. ओके, मग आपण साधारण 3, 6 या पॉइंट मध्ये जर एक्स एक्सिस ला लेबल केलं तरी चालेल किंवा 2 न केले तरी चालेल. ओके, आपण काय करूयात, 3 न करूयात. ओके, 3, 6, 9, 12, 15, 18 and 21. ओके, बस आहे. त्यानंतर वाय एक्सिस वर काय वेट घेतलेले, ते कुठून स्टार्ट आहे, 150 पासून जवळपास 290 पर्यंत आहे. ओके, ओके, मग मी तर पहिला पॉइंट टाकतो 125, 150, 175, 200, 225, 250
275 आणि 300. आय थिंक 300 पर्यंत आपल्याला सगळे पॉईंट्स कव्हर होतात. बरोबर ना? 290 हा लास्ट आहे त्यामुळे कव्हर होतात. ओके, आता पॉईंट ड्रॉ करूया. ओके, त्यासाठी काय, पहिला बॉडी लेंथ म्हणजे एक्स एक्सिस वर आपण घेणार आहे, वेट वाय एक्सिस वर. पहिला पॉईंट काय, 12 आणि 200. ओके, मग इथं 12 कुठला आहे पॉईंट, इथं आहे बघा. ओके, 12 एक्स एक्सिस वरचा आणि वाय एक्सिस वरचा 200. मग पॉईंट कुठला येईल, हा येईल. ओके, हा पॉईंट असा आपण ड्रॉ केलेला आहे. ओके, त्यानंतर सेकंड काय, 15 आणि 250. 15 इथं आहे, 250 इथे आहे बघा. ओके, त्यानंतर 18 आणि 280. एक्स एक्सिस वर 18, वाय एक्सिस वर 280. ओके, 280 म्हणजे इथं कुठेतरी येईल तो. ओके, 18 आणि 280 आपल्याला झालेलं आहे. 9 आणि 200, 9 आणि 150. एक्स एक्सिस वर 9 आणि वाय एक्सिस वर 150, म्हणजे एक्स एक्सिस वर 9 आणि वाय एक्सिस वर 150 हा पॉईंट. नंतर 11 आणि 180. ओके, एक्स एक्सिस वर 11. ओके, आणि वाय एक्सिस वर 180 आहे ते, बरोबर आहे ना? 11 आणि 180. ओके, 11 आणि 180 म्हणजे इथं कुठेतरी पॉईंट येईल तो. ओके, नंतर 11 180 झाल्यानंतर 13 210. एक्स एक्सिस वर 13 आणि वाय एक्सिस वर 210 म्हणजे पॉईंट इथं कुठेतरी येईल तो. ओके, ओके, 13 आणि 210 झालेलं. नंतर 14 आणि 230. 14 इथे येईल आणि 230. 230 म्हणजे इथे कुठेतरी येईल तो पॉईंट. ओके, त्यानंतर 17 290. 17 आणि 290 म्हणजे पॉईंट इथे कुठेतरी येईल. ओके, त्यानंतर लास्टचा पॉईंट आहे 19 आणि 320. 19 आणि 320 इथे पॉईंट कुठेतरी येईल तो. ओके, कारण की हा पॉईंट आपल्याला असणार आहे 325 असणार. ओके, आणि आपल्याला 320 पाहायचं आहे, 19 आणि 320. ओके, आता हे सगळे पॉईंट प्लॉट करून झालेले आहेत. इथं सुद्धा तुम्हाला दिसेल की इन्क्रीजिंग ट्रेंड आहे. ओके, इन्क्रीजिंग ट्रेंड आहे म्हणजेच काय, की एक व्हेरिएबल वाढला की दुसराही वाढतो, म्हणजे पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे. ओके, सिमिलरली जसं इथं दाखवल्या पद्धतीनं या टाईप मध्ये जाईल, त्यामुळे काय आपण म्हणतो त्याला पॉझिटिव्ह कोरिलेशन. ओके, त्यामुळे कन्क्लुजन काय येणार, कन्क्लुजन देर इज positive correlation between body length and weight. ओके, पॉझिटिव्ह कोरिलेशन म्हणजे काय, एक व्हेरिएबल वाढला की दुसरा पण वाढणार, म्हणजे बॉडी लेंथ वाढला की वेट सुद्धा वाढणार आहे. ओके, हा झाला क्वेश्चन नंबर 3. ओके, आणि हा क्वेश्चन नंबर 4 बघूयात. क्वेश्चन 4 मध्ये सुद्धा दोन आपल्याकडे भेटले, टेम्परेचर आणि कॉफी सेल्स. म्हणजे टेम्परेचर वाढेल तसं कॉफीचा सेल जास्त होतो की नाही ते पाहायचं आहे. ऍक्च्युली टेम्परेचर वाढेल तसं कॉफीचा सेल कमी झाला पाहिजे, कसं दिसतं का आपण इथं पाहूयात. ओके, टेम्परेचर 10 12 15 अशा फॉर्मॅटमध्ये दिलेले आहेत, अशा व्हॅल्यूज दिले आहेत. आणि सेल्स हे कप्स, इन टर्म्स ऑफ कप्स दिलेले आहे, 200 180 90 80. ओके, सेम आपण एम घेतलेला आहे टू क्रिएट ए स्कॅटर प्लॉट, आणि हे ग्राफ इथं दिले आहेत, म्हणजे इंटरप्रेट कसं करायचं, या फॉर्मॅटमध्ये असेल तर पॉझिटिव्ह, या फॉर्मॅट निगेटिव्ह. ओके, हे तुम्हाला बाय हँड काढावे लागतील. ओके, आता आपण ग्राफ पेपरवर इथं त्यांनी सांगितलेलं आहे बघा, काय सांगितलेलं, टेम्परेचर ऑन एक्सिस एक्सिस घ्यायचं, टेम्परेचर एक्स एक्सिस, आणि कॉफी सेल्स वाय एक्सिस वर घ्यायचा. टेम्परेचर एक्स एक्सिस वर, टेम्परेचर, आणि वाय एक्सिस वर कॉफी सेल्स, कॉफी सेल्स. ओके, आता हे पॉईंट आपल्याला ड्रॉ करायचे आहेत. एक्स एक्सिस वर टेम्परेचर सांगितलेलं आहे. ओके, आणि टेम्परेचर कुठून स्टार्ट, काय काय व्हॅल्यूज आहे त्याच्या, 10 आणि मॅक्झिमम व्हॅल्यू 32 आहे. ओके, त्यामुळे आपण इथं 3 च्या डिफरन्सनं घेतले तरी चालेल, किंवा 4 च्या डिफरन्सनं जरी घेतले तरी चालेल. ओके,
मग इथं आपण 4 व्हॅल्यू घेतो. 4 चे डेसिमल 4, 8, 12, 16, 20, 24, 28, 32 आणि 36 पर्यंत आपले सगळे व्हॅल्यूज कव्हर होतात आय थिंक. हो. ओके. त्यानंतर वाय ॲक्सिसवर कॉपी सेल्स आहे. 80 पासून 200 पर्यंतच्या व्हॅल्यूज आहेत. ओके. मग आपण 30 न जरी घेतले तरी चालेल. ओके. मग काय ना 30, 60, 90, 120, 150, 180, 210. ओके. 200 पर्यंत आपल्याला डेटा सगळा कव्हर होतो. ओके. मग पहिला पॉईंट काय की एक्स ॲक्सिसवर टेम्परेचर घेतलेला आहे. ओके. मग त्याच्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू पहिली काय 10 आणि त्याच्या करस्पॉन्डिंग वाय ॲक्सिस म्हणजे कॉपी सेलची व्हॅल्यू 200 आहे. ओके. म्हणजे एक्स ॲक्सिसवर 10 बघावं लागेल, वाय ॲक्सिसवर 200 बघावं लागेल. ओके. एक्स ॲक्सिसवर 10 म्हणजे इथं कुठेतरी येईल ते. ओके. आणि वाय ॲक्सिसवर किती आहे 200. ओके. 10 आणि 200. एक्स ॲक्सिसवर 10 आणि वाय ॲक्सिसवर 200. 200 म्हणजे इथे कुठेतरी येणार आहे. ओके. मग हा पॉईंट इथं आपण ड्रॉ करूयात. नंतर 12 आणि 180. 12 आणि 180 एक्झॅक्ट व्हॅल्यू इथे येईल. त्यानंतर 15 आणि 160. 15 इथे व्हॅल्यू आहे आणि 15 आणि 160 म्हणजे इथे कुठेतरी येईल ती व्हॅल्यू. त्यानंतर 18, 140. 18 आणि त्याच्या करस्पॉन्डिंग 140. ओके. 18 एक्स ॲक्सिसवर 18 व्हॅल्यू इथे कुठेतरी येईल आणि वाय ॲक्सिसवरची 140 म्हणजे हा पॉईंट इथे कुठेतरी दिसेल आपल्याला. त्यानंतर 20 आणि 130. एक्स ॲक्सिसवर 20 आणि वाय ॲक्सिसवर 130. ओके. इथे कुठेतरी पॉईंट असेल तो. त्यानंतर 22 आणि 120. 22 आणि 120. एक्स ॲक्सिसवर 22 आणि वाय ॲक्सिसवरचा 120 म्हणजे याच्या करस्पॉन्डिंग एक्स ॲक्सिसची व्हॅल्यू 22 आली, याच्या करस्पॉन्डिंग वाय ॲक्सिसची 120 व्हॅल्यू आहे. त्यानंतर 25, 110. 25, 110. त्यानंतर 27, 100. 27, 100. त्यानंतर 30, 90. एक्स ॲक्सिसवर 30, वाय ॲक्सिसवर 90. त्यानंतर 32, 80. एक्स ॲक्सिसवर 32, वाय ॲक्सिसवर 80 म्हणजे इथे कुठेतरी पॉईंट येणार तो. ओके. हा. आता इथं बघा पॅटर्न जरा वेगळा आहे बघा. डिक्रीजिंग पॅटर्न आहे, डिक्रीजिंग ट्रेंड आहे. म्हणजेच या व्हॅल्यू जर वाढत वाढत गेल्या तर इकडच्या वाय ॲक्सिसवरच्या कमी कमी होत चाललेल्या आहेत. म्हणजे हा सेकंड प्लॉट दाखवलेला इथे बघा या पद्धतीने आहे तो. म्हणजेच काय निगेटिव्ह कोरिलेशन. म्हणजे या दोन व्हेरिएबल मध्ये काय निगेटिव्ह कोरिलेशन आहे. कोणते दोन व्हेरिएबल इथे कन्सिडर केलेले कॉपी सेल्स आणि टेम्परेचर. म्हणजे एक व्हेरिएबल वाढला की दुसरं कमी होतं. म्हणजेच जर टेम्परेचर वाढलं तर कॉपीचा जो सेल आहे तो काय होणार आहे कमी होणार आहे. ओके. म्हणजे अपोजिट रिएक्शन वर्क झालेत बघा ते अपोजिट वर्क झालेत. म्हणजे एक व्हेरिएबल वाढलं तर दुसरं कमी झालं किंवा एक व्हेरिएबल कमी झालं दुसरं वाढतं. म्हणजे टेम्परेचर वाढवलं तर त्याच्या विरुद्ध व्हेरिएबल जे आहे कॉपी सेल्स ते काय होणार कमी होणार. ओके. टेम्परेचर कमी असेल तर कॉपीचा सेल आपोआप वाढणार. म्हणजे निगेटिव्ह कोरिलेशन याला म्हणतात. ओके. त्यामुळे ते कन्क्लुजन आपण लिहूयात. कन्क्लुजन देयर इज negative correlation between temperature and coffee sale. ओके. इथं आपण लेबल द्यायचे राहिले आहेत. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, 0 आणि या प्लॉटला नाव काय येणार स्कॅटर प्लॉट. ओके. इथं आपले चारही एक्झाम्पल झालेले आहेत. व्हिडिओला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू.